नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अबॅकस टूलवर जे पण कॅल्क्युलेशन केलं जातं ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कंपोनंट्स, नेगेटिव्ह कंपोनंट, बिग फ्रेंड, स्मॉल फ्रेंड आतापर्यंत जे पण मी शिकवलेले आहेत, त्याचबरोबर कॉम्बिनेशन फॉर्म्युला, तर हे सगळे जे पण फॉर्म्युलाज आहेत या सगळ्यांचं रिव्हिजन आता आपल्याला करायला मिळणार आहे। व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून जे पण कॅल्क्युलेशन असतं ते कशा पद्धतीने केलं जातं, कोणता फॉर्म्युला यूज केलं जातं हे तुम्हाला इझिली समजून येईल। आजच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जेवढे फॉर्म्युले झाले ते पुन्हा सगळे रिवाइज करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि या टूलवर पूर्णपणे लक्ष द्या की हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होतं। याच्यावरनं तुम्हाला कळेल की अबॅकस टूलवर विद्यार्थी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतात। इथे रिव्हिजनसाठी मी 10 क्वेश्चन्स घेणार आहे। फर्स्ट 10 क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये, याच्यामध्ये सगळे वेगवेगळे फॉर्म्युले ऍड होतील, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड कॉम्बिनेशन फॉर्म्युला सुद्धा। चला तर मग स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन पासून। फर्स्ट क्वेश्चन दिले 5 + 9 + 6 - 4, तर हे फर्स्ट आपण घेणार 5। आता मी पेन्सिलचाच यूज करते जेणेकरून तुम्हाला बीट्स योग्यरित्या समजावे म्हणून। तर +5 केलं। आता नेक्स्ट इज +9। +9 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागेल। कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे +10 - 5 अँड +4, +10 - 5 अँड +4। ओके, नेक्स्ट आहे +6। तर इथं +6 साठी आता बीट्स अवेलेबल नाहीये, तर इथं बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज होईल। तर +10 - 4 हा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे। नेक्स्ट इज -4। -4 साठी इथे बिग फ्रेंडचा -4चा फॉर्म्युला यूज होईल। तर -4 = -10 अँड +6, म्हणजे आपला आन्सर येतं 16। ओके, ह्या बघा, आता या एका क्वेश्चन मध्ये 3 वेगवेगळे फॉर्म्युला यूज केलेले आहेत। हे जर तुम्ही नीट योग्यरित्या पूर्ण व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला योग्यरित्या समजेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 3 + 7 + 5। तर फर्स्ट हे घेतले 4। +3 करण्यासाठी बीट्स अवेलेबल नाहीये, तर बीट्स अवेलेबल नसतील तर आपण स्मॉल फ्रेंड यूज करू शकतो। +5 - 2। नेक्स्ट इज +7। +7 साठी फॉर्म्युला आहे +10 - 5 + 2, हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे। नेक्स्ट इज +5। आता +5 साठी बीट अवेलेबल आहे, तर डायरेक्टली +5 करणार, तर आपला आन्सर येतं 19। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7 + 8 + 9 - 3। देन फर्स्ट हे घेतले 7 + 8। +8 साठी फॉर्म्युला आहे +10 - 2। नेक्स्ट इज +9। +9 साठी फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल, कॉम्बिनेशन फॉर्म्युला +10 - 5 + 4। नेक्स्ट इज -3। आता बीट्स अवेलेबल आहे, तर डायरेक्टली आपण -3 करू शकतो, म्हणजे आपला आन्सर येईल 21। नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 6 + 6 + 8। देन फर्स्ट हे 4। नेक्स्ट इज +6। +6चा फॉर्म्युला आहे +10 - 4। नेक्स्ट इज पुन्हा जर +6 आहे, आता बीट अवेलेबल आहे, तर डायरेक्टली +6 करायचे आपल्याला। इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायची गरजच नाहीये, तर आपण डायरेक्टली +6 इथं करू शकतो। नेक्स्ट इज +8। +8चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 3, म्हणजे आपला आन्सर येतं 24। नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 9 + 8 - 5। देन फर्स्ट हे मी घेतले 7। नेक्स्ट इज +9। +9 साठी फॉर्म्युला आहे +10 - 1। नेक्स्ट इज +8। +8चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 3, हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे। नेक्स्ट इज -5। -5चा फॉर्म्युला आहे -10 + 5, म्हणजे आपला आन्सर येतं 19। कधीही नवीन क्वेश्चन जेव्हा पण तुम्ही स्टार्ट कराल नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी, तेव्हा सगळ्यात आधी आपला टूल जो आहे तो क्लिअर करून घेणं खूप गरजेचं असतं। टूल क्लिअर करूनच मगच पुढचं कॅल्क्युलेशनला सुरुवात करायची। नेक्स्ट इज 3 + 4 + 6 - 3। देन फर्स्ट आहे 3। नेक्स्ट आहे +4। +4 साठी +5 - 1। नेक्स्ट इज +6। +6 साठी फॉर्म्युला आहे +10 - 5 + 1, हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे। नेक्स्ट इज -3, तर डायरेक्टली आपण -3 करू शकतो, म्हणजे आपला आन्सर येतं 10। नेक्स्ट आहे 5 + 3 + 6 +7। देन फर्स्ट हे 5 +3, तर इथे हे +3 डायरेक्टली करणार। नेक्स्ट इज +6। +6 साठी आता बघा आपण बिग फ्रेंड यूज नाही करू शकत, कारण बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे +10 - 4, पण मायनस करण्यासाठी बीट नाहीये -4, तर इथे आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार +10 - 5 अँड +1। नेक्स्ट इज +7। +7चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे +10 - 3, आपला आन्सर येतं 21। नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 - 2 + 7 + 6। देन फर्स्ट मी हे घेतले 8।
नेक्स्ट इज -2, देन आपण डायरेक्टली -2 करू शकतो. नेक्स्ट इज +7, +7चा फॉर्म्युला आहे +10 - 5 +2. नेक्स्ट इज +6, तर +6 साठी बीड अवेलेबल आहे, तर डायरेक्टली इथं +6 करणार आपण. ओके, आपला आन्सर येतं 19. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 2 + 8 - 2. देन फर्स्ट हे 3 + 2 करायचे. +2 साठी इथं बिग फ्रेंड यूज नाही करू शकत, तर स्मॉल फ्रेंड यूज करणार. +5 - 3. ओके, नेक्स्ट इज +8. +8 साठी आता इथं बिग फ्रेंड यूज करता नाही येणार, तर कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करायचा. +10 - 5 + 3 हा आहे आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला फॉर +8. नेक्स्ट इज -2, तर -2 डायरेक्टली करणार. आपला आन्सर येतं 11. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 - 2 + 9 + 6. देन फर्स्ट मी हे घेतले 7. नेक्स्ट इज -2, तर -2 डायरेक्टली करणार. नेक्स्ट इज +9. +9 साठी बघा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे +10 - 1. तर आपण इथं -1 करण्यासाठी बीड नाहीये, तर कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. तर +10 - 5 + 4. नेक्स्ट इज +6, तर +6 साठी बिग फ्रेंडचा यूज करणार. +5 - 4 म्हणजे आपला आन्सर येतं 20. अशा पद्धतीने आपण खूपच सोप्या रीतीने हे कॅल्क्युलेशन अबॅकस टूलवर करू शकतो. आजच्या वर्कशीटमध्ये जे क्वेश्चन्स घेतलेले 10 क्वेश्चन, याचा तुम्ही सुद्धा घरी सराव करा. जर तुमच्याकडे घरी टूल अवेलेबल असेल तर टूलवर तुम्ही सुद्धा सराव करा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा. ज्यांना कोणाला अबॅकस शिकायची आवड असेल ते घरी बसून शिकू शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ओके, चला तर मग उद्या भेटूया पुढचे 10 क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.